राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीचं पानिपत केलंय। महायुतीनं 230 जागांवर विजय मिळवलाय, तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागी यश मिळालंय। वंचितला एकाही जागेवर विजय मिळालेला नाहीये। मात्र अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसल्याचं दिसून आलं। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळाला। हे यश महायुतीचं निर्विवाद असलं तरी मराठवाडा आणि विदर्भात वंचित फॅक्टरही महायुतीला अप्रत्यक्ष मदत करणारा ठरला। या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाहीये। मात्र वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा महाविकास आघाडीला जोरदार फटका बसल्याचं पाहायला मिळालंय। जवळपास 11 मतदारसंघात हे चित्र पाहायला मिळतंय। लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या रमेश कराड यांना 1,12,051 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना 1,05,456 मतं मिळाली। काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा 6,595 मतांनी पराभव झाला, तर वंचितच्या डॉक्टर विजय अजनीकर यांना पडलेली मतं आहेत 8,824। परांडा मतदारसंघात शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना 1,03,254 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार राहुल मोठे यांना 1,01,745 मतं मिळाली। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या मोठे यांचा 1,509 मतांनी पराभव झाला, तर याच मतदारसंघात वंचितच्या प्रवीण रानबागुल यांना मिळालेली मतं आहेत 12,698। नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांना मिळालेली मतं आहेत 83,184, तर काँग्रेसच्या अब्दुल सत्तार गफ्फूर यांना मिळालेली मतं आहेत 79,682। काँग्रेसच्या अब्दुल गफ्फूर यांचा 3,502 मतांनी पराभव झालाय, तर या मतदारसंघात वंचितच्या प्रशांत इंगोले यांना मिळालेली मतं आहेत 24,266। नांदेड दक्षिण मध्ये शिवसेनेच्या आनंद तिडके यांना मिळालेली मतं आहेत 60,445, तर काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे यांना मिळालेली मतं आहेत 58,313। काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे यांचा 2,132 मतांनी पराभव झालाय, तर नांदेड दक्षिण मतदारसंघात वंचितचे उमेदवार फारुख अहमद यांना मिळालेली मतं आहेत 33,841। गंगापूर मतदारसंघात भाजपच्या प्रशांत बंब यांना 1,25,555 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 1,20,540 मतं मिळाली आहेत। काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांचा 5,015 मतांनी पराभव झालाय, तर वंचितच्या अनिल चंदाली यांनी घेतलेली मतं आहेत 8,839। हिंगोली मतदारसंघात भाजपच्या तानाजी मटकुळे यांना मिळालेली मतं आहेत 74,584, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार रुपालीताई पाटील यांना 63,658 मतं मिळाली। शिवसेना ठाकरे गटाच्या रुपालीताई पाटील यांचा 10,926 मतांनी पराभव झाला, तर वंचितच्या प्रकाश थोरट यांनी घेतलेली मतं आहेत 23,944। गंगाखेड मतदारसंघात रासपच्या रत्नाकर गुट्टे यांना 1,41,544 मतं मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांना 1,15,252 मतं मिळाली। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल कदम यांचा 26,292 मतांनी पराभव झाला, तर वंचितच्या सीताराम घनदाट यांनी घेतलेली मतं आहेत 43,026। बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय गायकवाड यांना 91,660 मतं मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांना 90,819 मतं मिळाली। शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा केवळ 841 मतांनी पराभव झाला। बुलढाणा मतदारसंघात वंचितच्या प्रशांत वाघोडे यांना मिळालेली मतं आहेत 7,146। खामगाव मतदारसंघात भाजपच्या आकाश फुंडकर यांना 1,10,599 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या राणा दिलीप कुमार सानंदा यांना 85,122 मतं मिळाली। काँग्रेसच्या सानंदा यांचा 25,477 मतांनी पराभव झाला, तर वंचितच्या देवराव हिरवाळे यांना मिळालेली मतं आहेत 26,482। अकोला पूर्व मतदारसंघात भाजपच्या रणधीर सावरकर यांना मिळालेली मतं आहेत 1,08,619, तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गोपाळ दातकर यांना मिळालेली मतं आहेत 58,006। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गोपाळ दातकरांचा 50,613 मतांनी पराभव झाला, तर वंचितच्या ज्ञानेश्वर सुलताने यांना मिळालेली मतं आहेत 50,681।
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंपळे यांना 91,820 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सम्राट डोंगरदिवे यांना 55,956 मतं मिळाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सम्राट डोंगरदिवेंचा 35,864 मतांनी पराभव झाला. तर याच मतदारसंघात वंचितच्या सुगत वाघमारे यांना मिळालेली मतं आहेत 49,608. बोलणी फिसकटल्यानं विधानसभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडी सोबत न जाता स्वतंत्र लढली. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष वंचितला सोबत घेण्यासाठी आणखी काही प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.